गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। 3 टप्प्यांमध्ये अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आलेत। गणपतीचं आगमन होत असताना किंवा पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। 5 आणि 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत असताना 23 ऑगस्ट सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहील। तसंच 2 सप्टेंबर रोजी देखील सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी आरटीओ विभागाची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्या दृष्टीनं सध्या प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। आजपासून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांसाठी जी आहे ती बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं आरटीओ विभाग जो आहे तो सज्ज झालेला पाहायला मिळतो। कारण 3 टप्प्यामध्ये ही अवजड वाहनांची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली। त्यातला पहिला टप्पा जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे। आपल्यासोबत आरटीओचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते करण्यात आले आणि साधारणतः किती पथकं या महामार्गावर तैनात राहणार आहेत। सर्वप्रथम सर्व कोकणवासियांचे, गणेश भक्तांचे आरटीओ प्रशासनातर्फे मी स्वागत करतो। येणाऱ्या गणेशोत्सव कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत मुंबई गोवा महामार्ग कशेडी ते राजापूर या दरम्यान 6 आरटीओची वायुवेग पथके तैनात असणार आहेत। आणि साधारणतः ते काय काय करणार, म्हणजे कशा पद्धतीने चेकिंग करणार आहे? 24/7 ही पथके कार्यरत असून वाहतूक कोंडी होऊ नये याची सर्वप्रथम दक्षता घेतली जाणार आहे। महामार्गावर अपघात घडल्यास, एखादे वाहन बंद पडल्यास वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अँब्युलन्स, क्रेन, डंपर यासारख्या सुविधा पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आपण पुरवले जाणार। खरं तर आजपासून ही जी आहे ती अवजड वाहनांची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली आहे आणि ह्या 3 टप्प्यामध्ये ही वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्यातला पहिला टप्पा जो आहे तो आजपासून सुरू झालाय आणि साधारणतः गणपती येते म्हणजे साधारणतः 28 तारखेपर्यंत या पहिल्या टप्प्यामध्ये वाहतूक जी आहे ती ह्या महामार्गावरची बंद राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।